सर्वप्रथम मतदानपूर्वीचा दिवस पाहूया आपण. मतदानपूर्वीच्या दिवसासाठी आपल्याला इलेक्शन ड्युटीवर कुठलं कार्य करायचं आहे ते. सर्वप्रथम जोडपत्र अनुसार मिळालेल्या साहित्याची नोंद करायची आहे. आता त्या साहित्यामध्ये CU, BU, VVPAT हे सर्व आपल्याला तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टॅग, स्पेशल टॅग, पेपर सील, स्ट्रिप सील यांची खात्री करायची आहे आणि नंबर लिहायचा आहे. नंबर 3ला आपल्याला काय करायचं आहे, BU सीलिंग उमेदवारांची नावासमोर योग्य आहे का हे आपल्याला उमेदवारांचे यादीसमोर जे नावं असतात तिथे ती BU सीलिंग एकदम व्यवस्थित योग्य आहे का नाही हे पण तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर मतदान केंद्राचं गाव, वॉर्ड, मतदार, स्त्री पुरुष एकूण किती मतदार आहे ती नोंदवहीसुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे VVPATचा नॉब हा आपल्या पूर्ण प्रवासात आडवाच पाहिजे. तो आडवा आहे का हे सारखं आपल्याला प्रवासात चेक करून पाहायचं आहे. आणि मॉक पॉलच्या वेळी CU ऑन करण्याआधी आपला हा VVPATचा नॉब उभा करायचा आहे. म्हणजे तो आता आडवा नको आहे. ज्यावेळेस आपल्याला मतदानाच्या दिवशी 5:30 वाजता मॉक पॉल घ्यायचा आहे, मॉक पॉलच्या वेळी आपण CU ऑन करण्याआधीच आपल्याला हा VVPATचा नॉब उभा करायचा आहे. आता हे झालं मतदानाच्या आदल्या दिवशीची आपली काय काळजी घ्यायची आहे ते. आता मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात गेल्यावर आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे ते आपण आता पाहूया. सर्वप्रथम केंद्राची खोली तीच आहे का हे तपासायचं आहे. केंद्राबाहेर चुना मारणे 100 मीटर आणि 200 मीटरवर आपल्याला 2 वेळेस केंद्राबाहेर चुना मारायचा आहे. केंद्राबाहेर मतपत्रिका, इशारा बोर्ड लावणे. त्यानंतर लिफाफे तोंडाकडील बाजूने सोडून ते सील करायचे आहे. तोंडाकडील बाजूने सोडून म्हणजे आपल्याला एका बाजूने सील करून ठेवायचे आहे आणि एका बाजूने ते ओपनच पाहिजेत. सर्व फॉर्मवर सही, शिक्का मारून आवश्यक माहिती भरून ठेवायची आहे. हे मतदान केंद्रात गेल्यावरच करायचं आहे. हे मतदानाच्या दिवशी नाही करायचं. मतदान केंद्रात गेल्यावर का करायचं आहे तर आपला वेळ हा म्हणजे आपल्याला भरपूर फॉर्म भरावे लागतात, आपल्याला वेळ कमी असतो. त्यामुळे आपण हे आदल्या दिवशी काम थोडंसं केलं म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी कामाचा जास्त व्याप वाढणार नाही. आता मतदानाच्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपल्याला काय घ्यायचं आहे, मॉकपॉल घ्यायचा आहे. मॉकपॉल घेण्याआधी आपल्याला EVM जोडणी करायची आहे. EVM जोडणी करताना BU, VVPAT, CU हे कुठलंही ऑन करायचं नाही. BU आणि VVPAT हे मतदान कक्षात ठेवा. CU 3 नंबर अधिकारी यांच्या टेबलवर हवा. आता हे सगळी जोडणी झाल्यानंतर आपल्याला VVPATचा काळा नॉब उभा करायचा आहे आणि CUचा स्विच सकाळी 6 वाजता ऑन करायचा आहे. सर्वप्रथम VVPAT वगैरे ऑन केल्यानंतर त्याच्या 7 स्लिपा आपल्याला खाली पडलेल्या दिसतील ड्रॉप बॉक्समध्ये. त्या स्लिपांची खात्री करायची आहे आणि टोटल बटन दाबून 0ची खात्री करायची आहे. आणि हे आपल्याबरोबर असणाऱ्या प्रतिनिधींना दाखवायचं आहे. VVPATचा ड्रॉप बॉक्स देखील आपल्या प्रतिनिधींना दाखवा. आता आपल्याला मॉक पॉल सुरू करायचं आहे. आता मॉक पॉलमध्ये आपल्याला कमीत कमी किमान 50 मतदान हवेच, ते पण नोटा सहित. आपल्याला 50 मतंही द्यायची आहे. आता प्रत्येक उमेदवारांना दिलेल्या मतांची नोंद पण ठेवायची आहे. आता 50 मते झाल्यावर क्लोज बटन दाबायचं आहे. आता ही 50 मतांच्या 50 स्लिपा आणि अगोदर VVPATच्या 7 स्लिपा एकूण 57 स्लिपा ह्या आपल्याला काळ्या लिफाफ्यामध्ये बंद करून ठेवायच्या आहे. बघा, CUचे रिझल्ट बटन दाबा. प्राप्त मतांची आपल्याला नोंद घ्यायची आहे. किती मतं मिळाले हे मी सर्व काही मॉक पोलच्या विषयी बोलत आहे. VVPATच्या ड्रॉप बॉक्समधील 50+7 स्लिपची आपल्याला मोजणी करायची आहे. हे मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. आता पहा, VVPATच्या ड्रॉप बॉक्समधून बॅलेट स्लिप बाहेर काढा. उमेदवार निहाय स्लिपची मोजणी करा. ही सगळी मोजणी आपल्याला करायची आहे मॉक पॉलच्या स्लिपांची. त्यानंतर मॉक पॉल रिझल्टचा ताळमेळ घाला.
पेपर स्लिप काउंट इक्वल टू CU रिझल्ट, हे आपलं सगळं बरोबर आलं पाहिजे. आणि प्रतिनिधींनी केलेलं मतदानही हे इक्वलच पाहिजे आणि POनी केलेली मतमोजणी हा एक ॲक्युरेट एकच आकडा आला पाहिजे. रिझल्ट टॅली झाल्यावर क्लिअर बटन दाबून CU मधील मॉकपोल डाटा आपल्याला क्लिअर करायचा आहे. पुन्हा टोटल बटन दाबून 0 मताची खात्री करा व VVPATच्या ड्रॉप बॉक्समध्ये पेपर स्लिप नसल्याची खात्री करा. बघा, पुन्हा टोटल बटन दाबायचं आहे, 0 मताची खात्री करायची आणि VVPATचा जो ड्रॉप बॉक्स आहे त्यामध्ये सुद्धा पेपर स्लिप नसल्याची ही खात्री करायची आहे. हे दोन्हीही आपल्या प्रतिनिधींना दाखवायचं आहे. आता CUचा स्विच बंद करायचा आहे. CUचा स्विच बंद केल्यानंतर आपल्याला हे CU सुद्धा आता मतदानाकरिता सील करायचं आहे. आता सील करण्यासाठी कसं सील करायचं आहे तर त्याला फक्त आता AB ही पट्टी सील आलेली आहे. CU सील करायचा, त्याच्यामध्ये एक ग्रीन पेपर सील आणि एक आय थिंक पिंक कलर आहे. वरच्या बाजूला A आणि खालच्या बाजूला B असं सील करायचं आहे आणि स्पेशल टॅग पण आतमध्ये टाकायचा आहे. हे सर्व काही आपल्याला प्रतिनिधींच्या मदतीने करायचं आहे. VVPATचा ड्रॉप बॉक्स ॲड्रेस टॅगने सील करायचा आहे. ॲड्रेस टॅगवर उमेदवार, प्रतिनिधी आणि PRO ह्या सगळ्यांची स्वाक्षरी हवी. मॉक पॉलच्या वेळेस निघालेले सर्व पेपर स्लिपच्या मागे मॉकपोल स्लिप असा शिक्का मारायचा आहे. म्हणजेच अभिरूप मतदानाच्या VVPAT कागदी चिठ्ठ्या हा मजकूर लिहायचा आहे. सर्व पेपर स्लिप आपल्याला ब्लॅक एन्व्हेलपमध्ये ठेवायचे आहेत. हे मी अगोदरही सांगितलेलं आहे की आपल्या ज्या काही ह्या स्लिपा निघतात त्या सर्व ब्लॅक काळ्या रंगाच्या एन्व्हेलपमध्ये ठेवायच्या आहे. आणि तपशील लिहायचा आहे. मतदान केंद्राचे नाव, क्रमांक, दिनांक, PRO व प्रतिनिधींच्या त्याच्यावर सह्या घ्यायच्या आहे. अचूक मॉकपॉल सर्टिफिकेटही आपल्याला तयार करायचं आहे. आणि आता हे सर्व झाल्यानंतर आपलं हे सुरू होईल मतदान. आता मतदान सुरू झाल्यानंतरची प्रोसिजर सगळ्यांनाच माहीत आहे. आता मतदान पूर्ण झाल्यानंतर हा दुसरा भाग आहे. आपल्याला सायंकाळी 6 वाजता नंतर रांगेतील सर्वात शेवटचा मतदार संपल्यानंतर काय काय करायचं आहे ते आपण पाहूया. CU वरील टोटल बटन दाबून एकूण मतांची संख्या नोंद करा. सर्वात आधी CU वरील टोटल बटन दाबायचे आपल्याला आणि मतांची संख्या नोंद करायची आहे. 17C मध्ये 6 नंबर केंद्राध्यक्ष यांच्या दैनंदिनमध्ये नोंद करायची. अनुक्रमांक 10, 4 व इतर सर्व प्रतिनिधींनी ही नोंद करायची आहे. आता CUचे आपल्याला आता CU बंद, त्यानंतर VVPATचा नॉब सुद्धा आडवा करायचा आहे. आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल करायचा आहे. आतापर्यंत व्हर्टिकल होता, तो उभा होता. BU व VVPATची सुद्धा केबल काढायची आहे. CU, BU, VVPAT व्यवस्थित केसमध्ये ठेवायचं आहे. आणि कॅरिंग केसला जी आहे तिला ॲड टॅगने सील करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मतदानाची पूर्ण प्रक्रिया समजावलेली आहे. आशा आहे की आपल्या सर्वांना ती मदतीस पडेल. धन्यवाद.